नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त शांततेचा संदेश देत 41 माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्प्रवेश केला. या सर्व माओवाद्यांवर एकूण 1,19,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर होतं. यात 12 महिला आणि 29 पुरुष असून त्यांनी हिंसक मार्गाचा त्याग करून शांती आणि विकासाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काय सांगू आता, राजीनामा मागणं हा तुमचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तासगाव तालुक्यातील डुबल दुळगाव इथे एका किराणा दुकानदाराचा डोक्यात लाकडी दांडके घालून खून करण्यात आला. या व्यक्तीची धारधार शस्त्रानं वार करत निर्घुण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान ही घटना घडली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंडणगड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. राष्ट्रीय महामार्गावर काम करत असलेल्या पाण्याच्या टँकरनं दुचाकी वाहनाला धडक दिल्यानं मंडणगड शिरगाव या गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर 10 ते 15 जणांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात राम खाडे हे गंभीर जखमी झाले असून अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपदा मुंडे आणि गौरी पालवे या 2 सुशिक्षित तरुणींनी आत्महत्या केली. हे दुःखदायक आहे. न्याय मिळण्यास वेळ लागतो, मात्र देर हे अंधेर नाही, असं नीलम गोरे यांनी म्हटलंय. आत्महत्येला प्रवृत्त करणं हा गंभीर गुन्हा असल्याचंही त्या म्हणाल्या. राज्यभरात सध्या हिंगोली नगर परिषद चर्चेचा विषय ठरते. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून वातावरणही चांगलंच तापलंय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्या प्रचारासाठी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंगोलीत सभा होणार आहे. गांधी चौकात आयोजित सभेला ते संबोधित करतील. इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी आक्रमक भाषण केलं आणि प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार पलटवार केलाय. कुणी काहीही म्हणू द्या, माझं उत्पन्न घनकचऱ्यातून वाढलं असा आरोप काहींनी केला होता. मात्र आम्ही कष्टाने कमवतो, नगरपालिकेच्या पैशातून 1 रुपयाही घेतलेला नाही, असं भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना शहा म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य केलंय. सध्याची परिस्थिती पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणीच सुखी नाही, त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते दुःखी आहे असं दिसतंय. त्यामुळे एकत्र येण्यावरती चर्चा करण्याची त्यांना गरज वाटते, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. नाशिकच्या सहदेव नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून 3 वर्षांचा मुलगा खाली पडल्यानं परिसरात खळबळ उडाली. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अक्षरशः खरी ठरावी अशी ही घटना आहे. तात्काळ मदत आणि तातडीच्या प्रतिसादामुळे चिमुकल्याचा जीव थोडक्यात वाचलाय. नागरिकांच्या सामूहिक तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या होत्या आत्ताच्या प्रमुख घडामोडी. बघत रहा एलएस मराठी.